नमस्कार मंडळी, वेदश्रीज किचन मराठीमध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर आज आपण पाहणार आहोत दोडक्याची भाजी कशी करायची ते। न आवडणारा दोडका देखील आवडीने खातील अशी दोडक्याची भाजी आपण करणार आहोत। तर त्यासाठी सर्वप्रथम मी दोडका अशा पद्धतीने त्याच्या शिरा शिलून घेत आहे, पाहू शकता आपण। आणि दोडक्याच्या टोकाचा जो भाग आहे दोन्ही बाजूचा तो आपण असा कट करून घेणार आहोत आणि दोडक्याच्या फोडी आपण करून घेणार आहोत। दोडक्याच्या अशा फोडी केल्यानंतर आपण दोडक्याच्या मधोमध 4 भाग आपण करून घेणार आहोत। ते पूर्णपणे आपल्याला कट करायचा नाही आहे। अशा पद्धतीने आपण 4 भाग दोडक्याचे करून घेणार आहोत। त्यानंतर आपण हा दोडका स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत। या पाण्यामध्ये आपण दोडका धुवून घेणार आहोत। इथे पाहू शकता मी दोडका धुण्यासाठी घेतलेला आहे आणि तो धुवून आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण या भाजीसाठी लागणारी पुढची तयारी करायला घेणार आहोत। इथे मी दोडका धुवून बाजूला काढून घेतलेला आहे। आता मी तव्यावरती एक अर्धी पळी तेल घेऊन यामध्ये आपण 2 चमचे हरभरा डाळ भाजण्यास घेतलेली आहे। छान अशी हरभरा डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। लाल रंग येईपर्यंत आपल्याला छान अशी खरपूस ही हरभरा डाळ भाजून घ्यायची आहे। ही आपली हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे। यातच आता आपण 3 ते 4 चमचे खोबऱ्याचा कीस भाजून घेणार आहोत। खोबऱ्याचा कीस आपला खरपूस भाजून झालेला आहे। आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे इथे भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता अशा पद्धतीने शेंगदाण्याला छान असे काळे डाग पडेपर्यंत आपण इथे पाहू शकता छान असे डाग त्याच्यावरती पडलेले आहेत। तोपर्यंत आपण हे शेंगदाणे छान असे भाजून घेणार आहोत। इथे शेंगदाणे देखील आपले भाजून झालेले आहेत। आता यामध्ये लसूण देखील मी ॲड केलेला आहे शेंगदाणे भाजताना। आता इथे 3 मध्यम आकाराचे कांदे घेऊन ते अशा प्रकारे गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे आपला आता त्याच तव्यामध्ये आपण पांढरे तीळ भाजून घेणार आहोत। आता आपले कांदे देखील भाजून झालेले आहेत छानपैकी, ते आपण काढून ठेवणार आहोत गॅसवरून। आता याच तव्यामध्ये आपण 1 चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरे घेऊन ते छान एकत्रितरित्या भाजून घेणार आहोत। या सर्वाचं आपल्याला आता मिक्सरच्या जारमध्ये मी जे हरभरा भाजून घेतला होता तो आपण इथे त्याची पावडर करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस घालणार आहोत आणि शेंगदाणे, लसूण आणि पांढरे तीळ जे आपण घेतले होते भाजून ते देखील आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आणि धने आणि जिरे हे सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। यामध्ये मी या रेसिपीमध्ये एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे। त्याकरता आपण तो पाहण्याकरता आपण ही रेसिपी शेवटपर्यंत पहा। तर इथे मी 3 कांदे घेतलेले आहेत। ते 3 कांदे आपण यामध्ये ॲड करून थोडंसं पाणी घालून आपण हे वाटून घेणार आहोत। इथे मी 2 पळ्या तेल ॲड केलेलं आहे आणि यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे इथे ॲड केलेला आहे। हे छान तडतडल्यानंतर आपण यामध्ये वाटण ॲड करून घेणार आहोत। इथे पाहू शकता आपण वाटण मी हे ॲड केलेलं आहे। या वाटणाचा रंग चेंज होईपर्यंत हे छान परतू द्यायचं आहे। आपण यामध्ये कोणता सिक्रेट मसाला वापरलेला आहे हे पाहण्याकरता आपल्याला ही रेसिपी शेवटपर्यंत पाहावी लागेल। तर पाहू शकता इथे आपल्या वाटणाचा रंग बऱ्यापैकी चेंज झालेला आहे। इथे मी चिमूटभर हिंग घेतलेली आहे। अर्धा चमचा हळद आपण घेणार आहोत। 2 चमचे मिरची पावडर मी इथे ॲड केलेली आहे। आता हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे।
पुढे आपल्याला कोणता सिक्रेट मसाला आपण वापरलेला आहे हे देखील पाहायचं आहे। हे छान असं आपण परतून घेतलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी, जे वाटणाचं आपलं होतं तेच मी गरम करून इथे ॲड केलेलं आहे, कारण थोडीशी करप धरली होती ती निघून जाण्याकरता आपण हे पाणी ॲड केलं होतं। आता आपण सिक्रेट मसाला कुठला वापरणार हे पाहूयात। तर इथे पाहू शकता आपण, मी 1 चमचा गरम मसाला मी इथे वापरलेला आहे। हे छान याला तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण दोडका ॲड केलेला आहे। आता हे छान परतून आपण गरम पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला राहिलेला असतो तेच भांडं धुवून मी त्याचं गरम पाणी काढून घेतलं होतं, तेच आपण इथे ॲड केलेलं आहे। ही भाजी अजून जर आपल्याला रसरशीत हवी असेल तर आपण इथे आणखी पाणी ॲड करू शकतो। दोडका शिजण्याकरता आपल्याला अधिकाधिक पाण्याची गरज लागू शकते। तर पाहू शकता इथे आपला दोडका बऱ्यापैकी शिजलेला आहे। छान अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे। गरम पाणी टाकल्यामुळे त्याला पटकन उकळी धरते आणि गरम पाण्यामुळे भाजीची चव देखील बदलत नाही। तर मी इथे सर्विंग पॉटमध्ये आपली भाजी काढून घेत आहे। आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि वेदश्रीज किचन मराठीच्या या रेसिपीज जर आपल्याला नवनवीन रेसिपीज आवडत असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशीच आपली साथ राहू द्यात। तर धन्यवाद।